आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. नमस्कार, मी राजेश चौधरी. मित्रांनो, आज आपण इथे जे लाक्षणिक उपोषण भाजपा शिवसेना तर्फे घेतलं जात आहे. आता ते उपोषण ग्रामीण रुग्णालय सावदा इथे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिलं जायला पाहिजे यासाठी उपोषण चालू आहे. पर उपोषण कशासाठी, काय त्याचं मागण्या काय आहे, यांनी केव्हा ते सरकारशी दिलेलं आहे, त्यांनी ते काय निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करून घेऊ. नमस्कार. आपलं हे उपोषण कशा संदर्भात आणि काय, थोडक्यात जरा व्यवस्थित माहिती द्याला. सावदा शहरात नगरपालिकेचा दवाखाना आधी होता. तो दवाखाना नगरपालिका मालकीचा असताना त्यावेळेला सावदा नगरपालिकेने त्यावेळेच्या जी बॉडी होती त्यांनी त्या दवाखान्याला राजश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नाव देण्यात आलेले होते. काही काळानंतर शासनाने महाविकास आघाडीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना दवाखान्यातील डॉक्टरांचे पदं स्लॅब केले आणि ते दवाखाने बंद पडले. मग ते दवाखाने जेव्हा बंद पडले त्यानंतर सावदा नगरपालिकेने ग्रामीण रुग्णालय व्हावं म्हणून एक ठराव मंजूर केला आणि ठराव मंजूर करताना शासनाला ती जागा वर्ग करण्यासंदर्भात जेव्हा ठराव करण्यात आला तेव्हा नगरपालिकेने ठराव केला की ग्रामीण रुग्णालयास पूर्वी असलेले राजश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नाव कायम ठेवण्यात यावे. या अटीवरती नगरपालिकेने ती जागा वर्ग केली आणि तिथं काम सुरू झाले. काम सुरू होऊन आज तिथं दवाखाना सुरू झाला. उद्घाटन होऊन 1.5 वर्ष होण्यात आलं. परंतु आज पावेतो आम्ही प्रत्येक वेळेला जिल्हा शल्यचिकित्सकाशी पत्रव्यवहार केला की बुवा जे पूर्वी असलेलं नाव हे कायम ठेवण्यात यावं. परंतु आज पावेतो जिल्हा शल्यचिकित्सकाने आम्हाला प्रत्येक वेळेला उत्तर दिलं की आम्ही प्रोसेस चालू आहे. शेवटून आम्ही 7/11/2023 एक पत्र दिलं होतं त्यांना आमरण उपोषणाचं. त्यावेळेला त्यांनी आमच्याशी पत्रव्यवहार करून आमच्या विनंती केली की बुवा आपण तूर्त आमरण उपोषण करू नये, आम्ही आमच्या प्रोसेसवरती काम करतो आहे. परंतु 23 पासून आज 25 आलं. परंतु पत्रव्यवहाराच्या व्यतिरिक्त कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही. आणि काही काळानंतर त्यांनी आम्हाला कळवलं की बुवा सदरील 2012ला महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की बुवा नवीन दवाखान्यांना नाव देण्यात येऊ नये. परंतु सदरील आमचं म्हणणं आहे की दवाखाना हा जुना आहे, हा नवीन नाही. आणि नावसुद्धा 99 सालचा आहे आणि तो GR आहे 2012चा. त्यामुळे तो GR या केससाठी लागू होत नाही असं आमची म्हणणं आहे. परंतु ते जिल्हा शल्यचिकित्सकाचा आडमुठे जो धोरण आहे त्या धोरणामुळे आज हे नाव प्रलंबित आहे. आजही आमची मागणी आहे की त्यांनी हे नाव द्यावं आणि आमचं हे जे मागणी आहे ही पूर्ण करावी. मग तुम्हाला काय वाटतं की हे काम होणार असं? आम्हाला वाटतं नाही, हे व्हावंच लागेल. कारण त्यांना हे करावंच लागेल अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आज आपण सकाळपासून बघत आहात, आम्ही उपोषणाला बसले असताना जे शिवप्रेमी आहे शहरातील असतील, आजूबाजूच्या परिसरातील असतील, त्यांनी इथे येऊन भेट दिली. ज्यांना या शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल आस्था असेल, ज्यांच्या मनात प्रेम असेल, ते लोक येतील आणि आम्हाला साथ देतील. राजू, थोड्या वेळापूर्वीच प्रश्न विचारला गेला की महायुतीतर्फे हे उपोषण आहे किंवा इतर पक्ष किंवा राष्ट्रवादी वगैरे का नाही? नाही, आता त्यांना जर का आस्था असेल शिवाजी महाराजांबद्दल तर त्यांनी यावं. हे फक्त आयोजक आम्ही आहोत. इथं कोणी येऊ नये, कोणी यावं हे त्यांच्या आस्थेचा विषय आहे. ज्यांना महाराजांबद्दल प्रेम आहे, या महाराष्ट्राचे कुलदैवत हे शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांबद्दल ज्यांची आस्था प्रेम हे ज्यांना दिसत असेल त्यांनी इथं येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा या उपोषणाला पाठिंबा द्यावा त्यांनी. अजून ठीक. अजून आमचं एक म्हणणं आहे की जर का आज 1 दिवसीय उपोषण आम्ही हे केलेलं आहे, परंतु जिल्हा शल्यचिकित्सकाने याची जर नोंद नाही घेतली तर आम्ही काही दिवसात आमरण उपोषण करू.
आणि त्याचे जे परिणाम होतील त्या परिणामाला फक्त आणि फक्त सिव्हिल सर्जनच जबाबदार राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा जय हो. असं कसं देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही, अरे असं कसं देणार नाही. त्याच्याशिवाय राहणार नाही. की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आठवड्या धोरणाचा निषेध असो. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बोलताय आठवड्या का? धोरणाचा निषेध असो. छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में भाजप सेना मैदान में. छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में भाजप सेना मैदान में. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव दिलंच पाहिजे. ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव दिलंच पाहिजे. हो, CS सरांची चर्चा झाली. CS सर म्हणत की आपण 2023ला उपोषणाला बसलेले तेव्हा आश्वासन दिले तेराला 23ला. तर तेव्हा पत्रानुसार आपण वरती शासनाला कळवलेलं होतं की अशी अशी मागणी आहे, परंतु शासनाने वरून आपल्याला कळवलं की JR असल्यामुळे आपल्याला महापुरुषांचं नाव संस्थांना देता येत नाही. परंतु नगरपालिकेचा भाऊंनी सांगितलं की ठराव होता की आम्ही जागा त्याच बेसवर देतो आहोत. त्या बेसवरती मग पुनश्च गिरीश भाऊंनी जो पत्रव्यवहार केला भाऊंनी गिरीश भाऊंशी, त्याच्यावरती आपण पुनश्च वरिष्ठांना कळवलेलं होतं मुंबईला 31/1/2025ला भाऊ. तर 31/1/2025चं पत्र आपण राजू भाऊंना वगैरे दिलं, परंतु वरिष्ठ पातळीवरून आपल्याला पुनश्च तो JR जोडून तसं कळवण्यात आलेलं आहे. तर आता हे जे 31/1/25चं पत्र आहे या अनुषंगाने पुन्हा फॉलोअप झाला आपल्या स्तरावरून, तर नाही आम्ही फॉलोअप करू त्याच्या शंका नाही आहे. पण आता परिस्थिती अशी 2012ला जो ठराव करून आपल्याला दिली 2010ला जो ठराव करून जागा नगरपालिकेने दिली तुम्हाला, हां हां त्याच्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवलाय का तुम्ही? ठराव 2010चा आहे. 2010चा जो ठराव आहे नाव 99चं नाव आहे आपलं शिवाजी महाराजांचं. आज एक तसंच आहे जुनं आज नाव त्यांचं त्यावर असं म्हणणं होतं शासनाचं की सदरहू दवाखाना तेव्हा नगरपालिकेचा दवाखाना. मग आज नगरपालिकेचा आता हा ग्रामीण रुग्णालय म्हणून आपला निर्मिती झालेली आहे, तर तो एक आपला आणि तो एक तुमचा 12चा आहे डॉक्टर. ऍक्च्युली डॉक्टर तो सिव्हिल सर्जन तुम्हाला बळीचा बकरा बनवतो. तुम्ही त्यांच्या ज्या अधिकाराखाली असल्यामुळे ते तुम्हाला पाठवून देता. ते चुकीचे, त्यांनी आधीच पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. त्यांनी आता गिरीश भाऊंचं पत्र जे दिलं त्यांनीच ते फक्त उपसंचालकाला पत्र देता, वरिष्ठ वरती काही पाठवत नाही ते. आणि गिरीश भाऊंच्या पत्रात दिले तिच्यात त्यांनी म्हटलं स्पष्ट की मंत्री महोदयांचा पत्रानुसार नाव देण्यात यावे असं म्हटलेलं आहे. मग जर गिरीश भाऊ त्यांना सांगताय मग नाव देण्यात यावे तर तो कशाला विचारतोय वरती? सरांशी बोलणं झालं. सर म्हणत की कलेक्टर साहेबांमार्फत पुन्हा आपण कलेक्टर लावतोय कोणत्या मीटिंग किरण पाटलाला लावलंय परत. कलेक्टर साहेबांची यांनी दिशाभूल केली ना हो की पुन्हा येणार आहे असं आहे. इथे उपोषण स्थळी आलोय मी. तुम्ही तुमचे यांना पाठवले. तुम्ही तो प्रस्ताव पाठवला पाहिजे. 2010ला नगरपंचायतीची जागा देतानाच आपल्याला तशा नगरपालिकेने म्हटलं होतं की तुम्ही मग तो कधी पाठवा, तो लगेच पाठवला पाहिजे. लोकांचा संताप आहे तुमच्या विरोधात खूप. प्रस्ताव देताना आपण त्याची तशी वाटाघाटी केलेली होती की जागा आम्ही देतो तर जागेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे. तसं जर नगरपंचायतीने आपल्याला जागा दिली आणि आपण तसं मान्य केलं तर प्रस्ताव तसाच पाठवला पाहिजे.
नाही, तुमचा प्रस्ताव तर राणेसाहेब जे दाखवत आहे मला ते माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनांच्या पत्रावरचा प्रस्ताव दाखवत आहे फक्त. पण तुम्ही प्रस्ताव देताना 2010 मध्येचा काय ठराव झाला होता, जागा का हस्तांतरित झाल्या, कोणत्या कारणाने हस्तांतरित झाली, त्याला ते तुम्ही देत नाही ना त्याच्यात. नाही ना, जोडलं नाही आहे ना ते. आता जोडलं असं तर आम्हाला दिसलं असतं नाही. ते जोडलं कुठे आहे? तुम्ही असं म्हटलं तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुग्णालयात नाव देण्यासाठी आदेशित करण्यात आलेलं आहे, मंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे असं तुम्ही म्हटलं त्या पत्रामध्ये. तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला किंवा नावाला तुमचा विरोध आहे का? तर मग तुम्ही तोटा नाही आहे तर तुम्ही पाठवताना प्रस्ताव व्यवस्थित पाठवा ना. हां, तुम्ही निगेटिव्ह प्रस्ताव पाठवताय आणि इथून नगरपंचायतीचं ते शासनाच्या विषयी वेगळा मत होत आहे. तुम्ही अमोलदादा पण आले, बोला एक मिनिट. अमोलदादांशी आम्ही उपोषणाला भेटण्यासाठी दोघं आमदार आलो इथे, बोला. डॉक्टर साहेब, जर नगरपालिकेने जसं भाऊंनी सांगितलं, जर ऐका ना, जर तुमचा प्रस्ताव, दोघं प्रस्ताव इथे आहेत, भाऊंकडे पण आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी विनंती केल्याप्रमाणे आणि श्री राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी उपोषणावर बसल्यानंतर त्यांना हे केल्याप्रमाणे हे का झालं, हे करायची वेळ का आली? कारण तुम्ही नगरपालिकेने जो प्रस्ताव केला, नगरपालिकेने जो ठराव केला, ज्या तुमच्या दोघांमध्ये अटी शर्ती होत्या त्याप्रमाणे जर तुम्ही केलं असतं ते वेळ आली नसती ना. तुमच्या नगरपालिकेने जागा देत असताना ज्या अटी शर्ती ठरल्या त्याप्रमाणे ती प्रस्ताव पाठवा, संपला विषय. सर्वसाधारण सभा बोलून अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.